पहिलं षटक घेऊन येत असताना गोलंदाज अनुराग, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल आपण पाहतो शॉर्ट कव्हरच्या दिशेने स्वतः गोलंदाज अनुराग चेंडू फील्ड करत असताना सिंगलने खातं उघडलं ते बादलचं. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. अनुराग पुढचा बॉल, वेगवान चेंडू होता, राहुलकडे उत्तर नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रबर बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवान गोलंदाज बऱ्याच वेळा सरस होत असतात आणि रबर बॉल पडल्यानंतर थोडासा स्किटही होतो. अनुरागचा पुढचा बॉल, अनुरागचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे, जजमेंट चांगला आहे. साहिल भोरे त्यामुळे चूक होणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना नावाली संघाला राहुल बॅक टू द पॅव्हेलियन. आणि हीच खासियत आहे फिसिली संघाची, कॅचेस विन द मॅचेस. बऱ्याच वेळा आम्ही पाहिले या संघाला कॅचेस सुटत नाही आणि खास करून ज्यावेळी साहिलकडे झेल जातो त्यावेळी चुका तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. जजमेंट त्याचा चांगला होता आणि राहुलची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची होती. राहुलला माघारी परतावं लागेल. राहुल या मॅच मध्ये 0 बाद झालाय. तन्मय आले बॅटिंग करण्यासाठी. अनुरागकडे वेग प्रचंड आहे. बोलनाथ गायकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना अनुराग जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर वरती आपण पाहतोय बॅकफुटवर आणलंय ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या नावाली संघाला. तन्मय आल्या पावली माघारी परततोय. 1 वरती दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला कोळेगाव आणि कोणी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं, या पुढची लढत असेल. टॉस जिंकला पिसुलीच्या कॅप्टन लगेच सांगितलं की आम्ही फिल्डिंग करूया मॅच मध्ये, कारण ज्यावेळी तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असते त्यावेळी धावा चेस करणं तुम्ही पसंत करता. कमीत कमी धावांमध्ये रोखल्यानंतर धावा चेस करायला सोप्या जातात. डावकऱ्याचे फलंदाज, अजून एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज अनुरागचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम आकाश. आकाश आले बॅटिंग करण्यासाठी. अनुरागचा पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले, तिथेही सिंगल मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा दिल्या बघा. जबरदस्त गोलंदाजी केली अनुरागने. 2 विकेट सुद्धा घेतले त्या मॅच मध्ये.